दापोली उपजिल्हा रुग्णालयाच्या नव्या इमारतीच्या ठेकेदारावर आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा. शिवसेना उभाटाचे नेते ऋषिकेश गुजर यांची मागणी. दापोली उपजिल्हा रुग्णालयाच्या नव्या इमारतीच्या लिफ्टसाठीच्या खड्ड्यात पडून एका निष्पाप बालकाचा मृत्यू झाला. यानंतर सर्वत्रच हळहळ व्यक्त होत आहे. या बालकाला मृतावस्थेत पाहिल्यानंतर उभाटाचे तालुका प्रमुख ऋषिकेश गुजर यांचं मन पार हेलावून गेलं. त्यांनी या निष्पाप बालकाला न्याय मिळवून देण्यासाठी सूतोवाच केलं आहे आणि संबंधित बांधकामाचे कॉन्ट्रॅक्टर, ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली आहे. जी घटना या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन बांधकामाची तर घडली आहे, ती दापोलीच्या एकंदरीत आजपर्यंतच्या कारकिर्दीला काळिमा फासणारी एक घटना आहे. याचं कारण असं, गेली 3 वर्ष दापोली उपजिल्हा रुग्णालयाचं काम त्या ठिकाणी चालू आहे. अनेक इमारती 3 वर्षामध्ये उभ्या राहतात, लोक राहायला जातात, परंतु अत्यावश्यक सेवा देणारी ही इमारत, अनेक उद्घाटनं, त्याची भूमिपूजनं, याचा गाजावाजा केलेली इमारत, परंतु BNCच्या अधिकाऱ्यांचं त्या ठिकाणी असलेलं दुर्लक्ष, ठेकेदाराला असलेला BNC अधिकाऱ्यांचा वरदहस्त, या सगळ्या प्रकरणामुळे ती इमारत आज अतिशय फालतू पद्धतीनं त्या ठिकाणी काम चालू आहे आणि त्या ठिकाणी 3 वर्ष त्याचं बांधकाम 10% देखील आजपर्यंत पूर्ण झालेलं नाही. अनेक वेळा त्या संदर्भात वारंवार BNCकडे तक्रारी करून देखील त्या कॉन्ट्रॅक्टरने, तिथल्या ठेकेदाराने त्या ठिकाणी कामाला गती दिली नाही. त्याचा परिणाम असा झाला आहे की आज त्या ठिकाणी अतिशय एक लहान मुलगा त्या ठिकाणी खणलेल्या खड्ड्यामध्ये पडून त्याचा मृत्यू झाला. दुर्दैवानं त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना फोन केले असता त्या अधिकाऱ्यांचा तिथे एकही लोकप्रतिनिधी, त्या ठिकाणी प्रतिनिधी, त्या सुपरवायझर त्या ठिकाणी नव्हता. कदाचित त्या ठिकाणी जर त्या ठेकेदाराचा सुपरवायझर त्या ठिकाणी असता तर कदाचित त्या मुलाचा जीव वाचला असता. परंतु BNC वाल्यांनी त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचं गांभीर्याने बघितलेलं नाही. त्या ठेकेदाराला आजपर्यंत पुढच्या नोटिसा त्या ठिकाणी त्याला सूचना दिलेल्या नाही. त्याच्यामुळे ठेकेदार बिनधास्तपणे दापोलीकरांना गृहीत धरून त्या पद्धतीने त्या ठिकाणी काम करत होता. आज या सर्वाचा सारासार वेळ केला तर त्याचं सर्वात मोठं नुकसान म्हणजे त्या एका चिमुकल्याचा जीव त्या हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी गेलाय. ज्या इमारतीतून भविष्यामध्ये अनेक लोकांचा जीव वाचवण्यात येणार होता, दुर्दैवानं त्या इमारतीच्या बांधकामानेच एखादा जीव घेतला. त्याच्यामुळे ह्या प्रकरणामध्ये त्या संबंधित ठेकेदारावर, BNCच्या अधिकाऱ्यांवरती त्या ठिकाणी गुन्हा दाखल झाला पाहिजे, ही मागणी आम्ही त्या ठिकाणी तहसीलदारांकडे आणि पोलीस स्टेशनला केलेली आहे. कारण ह्याला सर्वात मोठे जबाबदार दापोलीतला BNC विभाग आहे आणि तो ठेकेदार आहे. दुर्दैवानं आतापर्यंत त्यांना अटक व्हायला पाहिजे होती, परंतु अद्याप त्यांना अजून अटक झालेली नाही. ठेकेदार कुठेतरी बाहेर आहे, कुठच्या तरी सुपरवायझरच्या जीवावरती या ठिकाणी करोडोंची कामं आजपर्यंत टाकून ठेवली. आज सरकारी हॉस्पिटलसारखी जागा आहे जिथे 100 खाटांचं लोकांना त्या ठिकाणी उपचार मिळाले असते, परंतु 3 वर्ष या ठिकाणी ते काम रेंगाळत ठेवलंय. 10% देखील काम आजपर्यंत झालेलं नाही. त्याच्यामुळे भविष्यामध्ये त्या ठिकाणी अजून जीव घेतले जातील, पण त्या ठिकाणी कुठल्याही घटनेची काळजी घेतलेली नाही. आधी सुद्धा मंत्री साहेबांनी वॉर्न केलं होतं, परंतु कोणतीच म्हणजे अजूनपर्यंत ढिलाईचंच काम सुरू आहे आणि आता हा बळी गेला पहिला. मॅडम, या ठिकाणी आम्हाला अतिशय दुर्दैवानं सांगावंसं वाटतंय की कुठचेही प्रशासकीय अधिकारी लोकप्रतिनिधींना जुमानत नाहीत किंवा लोकप्रतिनिधींचा प्रशासनावरती दबाव नाही, त्यांच्यावरती त्यांचा धाक नाही. याचंच उदाहरण आहे आजचा घातपात या ठिकाणी घडलेला आहे. पण ते कॉन्ट्रॅक्टर पाटील म्हणून त्याचं नाव त्या ठिकाणी काढण्यात येते. तिथं 2-5 पैसे ठेवून पगार देऊन त्या ठिकाणी सुपरवायझर ठेवलेला, त्याला सुपरवायझरला देखील तिथली जबाबदारी त्याला माहीत नाही. BNCचे कदम जे आहेत त्या ठिकाणी आम्ही त्यांना वारंवार संपर्क केला. त्यांची कोर्टाची केस आहे उद्या, त्या कोर्टाच्या केससाठी ते आजच जायला निघालेत. एवढी मोठी घटना घडून सुद्धा, एवढ्या चिमुकल्याचा जीव त्या ठिकाणी जाऊन सुद्धा त्यांना ते गरज वाटली नाही की आपण तात्काळ त्या ठिकाणी त्या साईडवरती जावं. परंतु आतापर्यंत ह्या मिनिटापर्यंत BNCचे अधिकारी त्या ठिकाणी पोहोचलेले नाहीत. 100% या प्रकरणामध्ये ठेकेदार दोषी आहेत आणि तितकेच BNCचे अधिकारी, BNC विभाग देखील त्या ठिकाणी, बांधकाम विभाग देखील जबाबदार आहे. कारण 3 वर्ष आपला ठेकेदार कशा पद्धतीनं काम करतोय याची पाहणी करून त्याला जाब विचारण्याचं काम आजपर्यंत BNCने केलं नाही. मंत्री महोदयांनी देखील त्यांना प्रश्न विचारले, त्यांना झापलं, तरी देखील त्या ठिकाणी कामाला 2% देखील प्रगती मिळाली नाही. दुर्दैवानं त्या ठिकाणी पत्रे लावून अपघात होऊ नये, त्या बांधकामाची इथं कोणी जाऊ नये याच्यासाठी जी काळजी घ्यावी लागते ती ठेकेदारांनी काळजी घेतलेली नाही. माझा आरोप आहे या ठिकाणी ठेकेदारच BNC विभाग चालवतात. ठेकेदाराच्या पुढं BNCचे अधिकारी काहीही बोलत नाहीत, त्यांच्या टाकलेल्या तुकड्यांवरती BNC अधिकारी जगतात असा आमचा आरोप आहे.